उसकी आत्मा हमसे बार बार पूछ रही है कि मैं अपने खून की सीटें कहां तलाश करूं। यहां तो सभी मुकद्दस लिबास वाले हैं, तो उसको न्याय कौन देगा? महोदय अहो पुकारलेली आहे ना, असं झालं ना. हो साहेब. पठाण साहेब चला. बोला. साजिद पठाण पॉइंटेड प्रश्न विचारा. हाँ अध्यक्ष महोदय, ठीक झालं. मेरी लक्ष्य विधि जो मैंने विदर्भ कबड्डी एसोसिएशन में हो रहे भ्रष्टाचार और अनियमितता को लेकर जो आवाज उठाई, उसको लेकर मंत्री महोदय का जो जवाब आया, वो जवाब से मैं संतुष्ट नहीं हूं अध्यक्ष महोदय, क्योंकि वो जवाब इतना घुमा फिरा के रखा गया है. मुझे ये पूछना है कि वो धांधली का जवाब लेगा कौन? तुम प्रश्न विचारा ना. तुम्ही प्रश्न विचारा. मैं प्रश्न रख रहा हूं अध्यक्ष महोदय कि वो जो धांधली वहां चल रही है, उसके धांधली का जवाब देगा कौन? वहां पे जो बच्चों ने गेम में भाग ही नहीं लिया, उनके सर्टिफिकेट खोटे बना के बेचे जा रहे. और बेचने के अलावा उससे बड़ी बात है कि एक जो बेटी जो छाकुली पेटकर करके वो बच्ची ने आत्महत्या कर ली, उसने अपना जीवन समाप्त कर ली. उसका कोई एफआईआर लेने वाला नहीं, उसको कोई न्याय दिलाने वाला नहीं. यहाँ सरकार दुहाई दे रही है कि बेटी पढ़ाओ बेटी बचाओ अभियान चलाने वाली ये सरकार, एक बेटी ने आत्महत्या कर ली. यहाँ समाज के सभी विशेष लोग. आप इसके ऊपर में प्रश्न पूछिए. अरे मैं प्रश्न तो पूछ रहा हूँ महाराज, पूछिए ना. कि मैं ये पूछ रहा हूँ कि जब ये इतना बड़ा अभियान हम लोग चला रहे, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, उसके अंदर एक बेटी आत्महत्या करती है, तो उसके तरफ न्याय देने वाला कोई नहीं. उसकी आत्मा हमसे बार बार पूछ रही है कि मैं अपने खून की सीटें कहां तलाश करूं. यहां तो सभी मुकद्दस लिबास वाले हैं, तो उसको न्याय कौन देगा? और वो इतनी बड़ी एसोसिएशन के अंदर वहां के जो अधिकारी है, जो यहाँ पर जो उनके जो अध्यक्ष है जितेंद्र सिंह ठाकुर, प्रदीप शेगोलकर, सतीश फड़के और एम वहाब करके, इन्होंने खोटे सर्टिफिकेट बेचे. इनके ऊपर एफआईआर भी दर्ज है, लेकिन उनका कुछ भी नहीं हुआ. उनका प्रमोशन पे प्रमोशन हो रहा है. और यहाँ मंत्री महोदय की तरफ से बोला जा रहा है कि भैया इसके अंदर हम कुछ नहीं कर सकते. तो इसका जवाब देगा कौन? इस पे कार्रवाई करेगा कौन? अगर इतने बड़े सदन के अंदर, ये न्याय के मंदिर के अंदर भी अगर वो बच्चों को न्याय नहीं मिलेगा, तो फिर हम जाएंगे कहां पर? मेरी आपसे गुजारिश है अध्यक्ष महोदय, अगर खिलाड़ियों के साथ में ये भेदभाव हुआ, अगर उनसे अनियमितता बरती गई, वो राष्ट्रीय खिलाड़ी थी, उसके अपने भी सपने थे. एक गरीब घर की बेटी ने आत्महत्या कर ली, उसके ऊपर सीबीआई चौकसी लगनी चाहिए. एसआईटी के मार्फत वो अधिकारियों के ऊपर तुरंत निलंबित कर उन पे एसआईटी लागू करनी चाहिए. मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये MIDC बुटीबुरी पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण इथे संदीप प्रभू शेंडे, ज्याने जो या केसमध्ये कारणीभूत आहेत, यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, गुन्ह्यातील आरोपीस अटक केली असून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी हिंगणा इथे पोलीस विभागामार्फत आरोपपत्र त्यांच्यावरती दाखल करण्यात आले आहे. दरम्यान श्रीमती मोनिका चव्हाण त्यांच्या भगिनी यांनी विदर्भ कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी हे सुद्धा त्यांच्या बहिणीच्या मृत्यूस जबाबदार असल्याबाबतचा तक्रारी अर्ज या ठिकाणी दाखल केलेला आहे. अध्यक्ष महोदय, 2/8/2025 ते दिनांक 4/8/2025 पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आलेली होती. 4/8/2025 ते दिनांक 1/10/2025 पर्यंत आरोपीला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती. आणि 1/10/2025 रोजी माननीय न्यायालयाने आरोपीचा जामीन मंजूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आरोपी श्री संदीप शेंडे यांचा विदर्भ कबड्डी असोसिएशनशी कवडीचाही संबंध नाही, अशा प्रकारचं या ठिकाणी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्यात आले आहे. यामध्ये या गुन्ह्यामध्ये 3 संशयित मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत. त्यांची इन्क्वायरी सुरू आहे. जर या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह आढळलं तर निश्चितपणे त्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनवरती कारवाई करण्यात येईल. नंबर 1. नंबर 2, या सन्माननीय सदस्य साजिद पठाण यांनी म्हटलंय की विदर्भ कबड्डी असोसिएशनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार मनमानी पद्धतीने झालेत, अशा प्रकारची त्यांनी या ठिकाणी आपल्या लक्षवेधीमध्ये मांडण्यात आलेलं आहे. परंतु अशा प्रकारचे काही प्रकार जरी असले तरी ते राज्य सरकारशी संबंधित नसल्यामुळे ते चॅरिटी कमिशनरशी संबंधित आहेत. परंतु तरी सुद्धा माननीय सदस्यांचं समाधान व्हावं याकरता आम्ही डेप्युटी डायरेक्टरच्या मार्फत, स्पोर्ट्स डेप्युटी डायरेक्टरच्या मार्फत चौकशी करून तशा प्रकारचा अहवाल चॅरिटी कमिशनरकडे पुढील कारवाईसाठी त्यांना विनंती करण्यासाठी आम्ही पाठवू, एवढं या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो. चला पुढे जाऊया. का खुलासा होना चाहिए. अध्यक्ष महोदय, एक जान चलेगी, उसके भी अपने सपने थे, उसने अपनी जान त्याग दे दी, उसकी सीबीआई चौकसी तो हो सकती ना, उसके लिए थोड़ी हमको पैसा लगता. अध्यक्ष महोदय,
कि हमको स्पेशल हमारे मानधनों में काट के उसको पैसा देना पड़ेगा। मैं अध्यक्ष महोदय, आप भी एक बेटी के बाप होंगे, लेकिन मैं आपसे यहाँ गुजारिश करता हूं कि वो बेटी को न्याय मिलना चाहिए। अध्यक्ष महोदय, ठीक, मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे, चार्जशीट दाखल करण्यात आलेला आहे, कोर्टातून त्यांना जामीन मंजूर करण्यात आहे। जवळपास एक महिनाभर हा व्यक्ती जेलमध्ये या ठिकाणी बंदिस्त होता। यावरती कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि जेव्हा कोर्टाकडनं जर काही वेगळं काही या ठिकाणी झालं आणि आपल्याला अपील करण्याची वेळ आली तर सरकार त्यामध्ये सुद्धा विचार करेल। त्यामुळे त्या कुटुंबांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये सरकार कायमस्वरूपी या ठिकाणी बंधनकारक आहे।